तर गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सेना आणि मनसेचे कार्यकर्ते ज्याची आतुरतेनं वाट बघतायत तो क्षण जवळ आलाय. संजय राऊत म्हणतात ते खरं असेल तर उद्याच ठाकरेंच्या महायुतीची घोषणा होईल. त्यासाठी आज दिवसभर बैठकांचं सत्र जोरात सुरू होतं. संजय राऊतांपासून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई ही मंडळी मातोश्री आणि शिवतीर्था दरम्यान धावपळ करत होते. यातून दोन्ही पक्षांच्या हाती नेमकं काय लागलं पाहूया. 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात. त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा शब्द पडू द्यायचा नसेल तर ठाकरे बंधूंना मंगळवारचा सूर्य उगवताच युतीची घोषणा करायला हवी. कारण 23 डिसेंबर पासून म्हणजेच उद्यापासून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. आता मंगळवारच्या सूर्याला कोणकोणत्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतायत हे लवकरच कळेल. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि मनसेच्या बाळा नांदगावकरांसाठी सोमवार बऱ्यापैकी दगदगीचा होता. आधी संजय राऊत राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. मग बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. 3-1 तासांच्या चर्चेनंतर मनसे नेत्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या घरचा रस्ता धरला. आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एवढ्या चक्रा माराव्या लागण्याचं कारण म्हणजे काही जागांवरचा तिढा. शिवडी, माहीम, दादर, विक्रोळी, भांडूप या मतदारसंघातील जागा वाटपांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये एक रस्सीखेच सुरू आहे. मात्र या सगळ्या जागा जर पाहिल्या तर मराठी बहुल आहेत आणि म्हणूनच यामध्ये फार रस्सीखेच करू नका असं राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना सांगितलं होतं. त्यानुसार शिवडी, माहीम आणि दादरमधील जो तिढा आहे तो सोडवण्यामध्ये दोन्ही पक्षांना यश मिळाले. मात्र विक्रोळी आणि भांडूपमधला जो तिढा आहे तो आज रात्रीपर्यंत यावरती खलबत होण्याची शक्यता आहे. शिवडीतील प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 या 3 जागांवर तिढा होता. अखेर 2 जागा ठाकरेंची शिवसेना आणि 1 जागा मनसे लढवण्यावर एकमत झालं. दादरमधील प्रभाग क्रमांक 192 आणि प्रभादेवीतील 194 वरून रस्सीखेच सुरू होती. अखेर दोघांनी चर्चेअंती हा तिढा देखील सोडवला. मात्र भांडूप आणि विक्रोळीच्या जागेचा तिढा सोमवार संध्याकाळपर्यंतही सुटलेला नव्हता. हातात वेळ कमी आहे, त्यामुळे जे काही मतभेद असतील ते चर्चेनं सोडवण्याशिवाय दोन्ही ठाकरेंकडे काहीच पर्याय नाहीये. आजार बाजूला ठेवून संजय राऊतांनी प्रत्येक पक्षाशी चर्चा करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली दिसते. काँग्रेसनं कितीही वेळा नकार घंटा वाजवली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला सोबत घेण्याबाबत प्रयत्न सोडलेले नाही. मुंबईत महाविकास आघाडी एकत्रित राहावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. यासाठी संजय राऊत यांनी राहुल गांधींशी फोनवरून चर्चा केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. मात्र मुंबई काँग्रेस सोबळावर लढण्यासाठी ठाम आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या आग्रहाखातर राहुल गांधी नेमकं काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायचे. मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे, मुंबई सोडून. आता त्यांची काही गणितं असतील, पण अमरावती, चंद्रपूर, वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकात यश मिळालं. पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे. आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे. जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, मतभेद बाजूला ठेवून. तिकडे ठाकरे बंधूंसोबत येण्यासाठी शरद पवार तयार आहेत. फक्त अट एकच आहे, ती म्हणजे सन्मानजनक जागा मिळण्याची. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबईसाठी ठाकरे बंधूंना 50 जागांचा प्रस्ताव पाठवल्याचं समजतंय. 50 पैकी 30 जागांवर येत्या 1-2 दिवसात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात बैठक होणार आहे. मुंबई महापालिकेत आपली मोट मजबूत असावी यासाठी शेवटच्या क्षणी का होईना पण ठाकरे बंधूंची धडपड वाढली आहे. विरोधकांनी याला नौटंकी म्हणताच संजय राऊतांनी खास त्यांच्या शैलीत पलटवार केला. हे नाटक नाहीये.
तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे, हे लक्षात घ्या. हा प्रीतिसंगम नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये सहभागी होईल. नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले, ते नाटक आहे. दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत. याला संजय राऊतजी प्रीतिसंगम म्हणत नाहीत तर भीतीसंगम म्हणतायत आणि हा भीतीसंगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे. आणि आता सत्ता जाणार. मुंबई महापालिकेत आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईच्या भीतीपोटी, पराभवाच्या भीतीपोटी आपल्या भावाला सोबत घेण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करतायत. युतीची घोषणा करण्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं समजतंय. हे शक्ती प्रदर्शन कोणत्या स्वरूपात असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र या सगळ्यासाठी ठाकरे बंधूंच्या हातात आणि पर्यायानं त्यांच्याकडून ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे त्यांच्या हातात कितपत वेळ उरलाय हाच खरा प्रश्न आहे. राजू सोनवणेसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई.